हर हर महादेव मित्रांनो काल मी एक पोस्ट टाकली होती. हेट द सिस्टम नॉट द कंट्री. इफ यू सपोर्ट समवन हू सपोर्ट्स उमर खालिद देन यू आर इक्वली अँटी नॅशनल. या पोस्टवर खूप लोकांचे कमेंट झाले की अँटी नॅशनल कसं काय, ते तर स्टुडंट्स आहेत, ते त्यांच्या हक्कासाठी प्रोटेस्ट करतायत. पण ज्या लोकांचा सपोर्ट घेऊन तुम्ही प्रोटेस्ट करतायत ना, तिकडे प्रॉब्लेम आहे. नीट लक्षात घ्या, प्रोटेस्ट करण्याबद्दल कोणीच काही नाही बोलत आहे. आपल्या हक्कासाठी प्रोटेस्ट करणं यात काहीच चूक नाहीये, करायलाच पाहिजे. तर सिस्टम करप्ट आहे तर बोलायला हवं, नो डाऊट. तुम्ही अशा लोकांना फॉलो करताय, लोक उमर खालिद सारख्या लोकांना फॉलो करतात, त्यांच्या विचारधारांना फॉलो करतात. उमर खालिदचं एक स्लोगन ऐकलं होतं, भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह. काश्मीर भारतात पण येत नाही, काश्मीर पाकिस्तानात पण नाही, काश्मीर वेगळं आहे असं तो स्वतः बोललाय. आणि अजून भरपूर गोष्टी तो बोललाय. आणि ही लोक अशा विचारधाराच्या लोकांना फॉलो करतायत. आपल्याला वाटतंय की ह्यांची मदत घेऊन आपण प्रोटेस्ट केली तर भारतातलं करप्शन निघून जाईल, भारतातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कसं काय? हे तर असं झालं ना की तुमच्या घरातल्या प्रॉब्लेम साठी तुम्ही अशा लोकांची मदत घेताय ज्यांना तुमचं घर तुटलेलं बघायचंय. आणि तुम्हाला असं वाटतंय की ह्या लोकांची मदत घेऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. सिरियसली, ही लोक बाहेर बसून भारताबद्दल फक्तच नेगेटिव्ह नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करतात. भारताचं कल्चर, भारताची लोक किती घाण आहे हेच पसरवायचा प्रयत्न करतात. आतापर्यंत मी सोशल मीडियावर हेच ऐकले आणि हेच बघितले त्यांच्याकडून. फक्तच देशाबद्दल वाईट गोष्टी पसरून कोणताही देश कधीच सुधरत नसतो. देशासाठी काम करावं लागतं. का जाऊन ते आर्मीवाल्यांना भेटा, जे फोर्सेस मध्ये काम करतात त्यांना जाऊन भेटा, मग तुम्हाला समजेल. फक्तच वाईट सेट बडबड करत बसू नका देशाबद्दल. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे, प्रोटेस्ट करण्याचा हक्क सुद्धा आहे. पण हे सगळं करताना आपण कोणाची मदत घेतली पाहिजे आणि कोणाची नाही हे पूर्णपैकी आपल्यावर. आता तुम्ही बोलाल सिस्टम पूर्णच करप्ट आहे, मग कोणाची मदत घेणार? आय अग्री की हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, थोडा वेळ जाईल पण सॉल्व्ह तर नक्कीच होईल. अशा टायमाला आपण अशा लोकांची मदत नाही घेतली पाहिजे ज्या लोकांना या देशाचे तुकडे होताना बघायचे. आपण अशा लोकांना फॉलो करायला पाहिजे जी लोक या देशाला बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत, देशाचा कल्चर टिकून ठेवायचा प्रयत्न करतायत, देशाच्या हितासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतायत. आपल्या स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा बाजूला ठेवून तुम्हाला कोणाला फॉलो करायचंय, कोणाचे विचारधारा घेऊन तुम्हाला पुढे जायचंय, याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या लोकांना देश तुटलेला बघायचा आहे आणि आपल्याला वाटतंय की आपण यांना फॉलो करून आपल्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तर बॉस इकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बाकी प्रत्येकाचा पर्सनल मध्ये तुम्हाला जे करायचं तुम्ही करू शकता. जय हिंद, हर हर महादेव.